आपल्यासोबत उमरेडचे आमदार संजय मेश्राम आहे। भाऊ, आज तुम्ही कापसाला घेऊन मुद्दा उचललाय विधान भवनावर, काय? बघा, आमच्या घोषणापत्रामध्ये आम्ही सोयाबीनला MSP दिला होता आणि त्याच्यावरती बोनस मिळून एक 6,000चा भाव दिला होता। आमच्या घोषणेनंतर ताबडतोब या सरकारने SMS च्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत ही योजना पोहोचवली की ते सुद्धा 6,000चा भाव सोयाबीनला देणार आहे। पण आतापर्यंत सगळ्या गोष्टी झाल्या, लाडकी बहिणीबद्दल बोलणं झालं, पण सोयाबीनबद्दल काही बोलणं झालं नाही। शेतमालाला भाव मिळाला पाहिजे ही आमचा मूलभूत अधिकार आहे असा शेतकरी म्हणतो आहे आणि म्हणून आज तो मुद्दा आम्ही विधानसभेमध्ये उचलणार आहोत। भाऊ, तुम्ही उमरेडला नवनिर्वाचित आमदार आहात, कशा प्रकारे 5 वर्ष विकासाची वाटचाल बघता? आता वेळ झालेला आहे, मला विधानसभेमध्ये जायचं आहे, पण येणाऱ्या वेळेमध्ये मी तुमच्याशी ती जरूर चर्चा करणार। अजितदादा नॉट रिचेबल आहे, 2 दिवस झाले सभागृहात। तर आता यांचा जो वाद आहे आपल्या विभाग वाटपावर, त्याच्याबद्दल खूप जास्त चर्चा आहे। तर बघू कधी हे लोक खऱ्या अर्थाने सरकार चालवायला सुरू करतात, कारण विभाग वाटपल्यानंतरच मग बाकीच्या गोष्टी घडतील, तेव्हा बघूया कधीपर्यंत हा ड्रामा करतो। तर आपल्यासोबत होते उमरेडचे आमदार मेश्राम साहेब, ज्यांनी संजय मेश्राम, ज्यांनी सांगितलं की जे आहे खाते वाटपावर कुठे ना कुठे मंत्र्यांमध्ये महायुतीमध्ये वाद सुरू आहे आणि म्हणूनच कुठेतरी अजितदादा जे आहे ते नॉट रिचेबल आहे। VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर।